हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज सकाळी उठला की नाश्त्याला काय बनवायचं हा माझ्या पुढे मोठा पडलेला प्रश्न असतो. कारण मला रोज वीरला टिफिनला ब्रेकफास्ट द्यावा लागतो, लंच पण द्यावा लागतो आणि तेच 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 रोज खाऊन खाऊन वीर खूप जास्त कंटाळला होता. आणि आज सुट्टी होती त्याला, तर म्हटलं चला आज ना मुलांना काहीतरी वेगळं खायला घालावं. एखाद्या दिवशी ब्रेड वगैरे चालून जातं, केचप वगैरे चालून जातो, तर म्हटलं चला काही प्रॉब्लेम नाही, एक दिवस मी मुलांना खाऊ घालते. त्यामुळे मी सकाळीच गेले, ब्रेड घेऊन आले आणि माझ्याकडे जे काही गोष्टी होत्या घरामध्ये त्या सर्वांची स्लाईस केली मी. काकडी, टोमॅटो, कांदा आणि बटाटा उकडून घेतला, त्याचे स्लाईस केले आणि मस्त चटणी बनवली. चटणी कशी बनवली ते सांगते आधी. तर पुदिना घेतला, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली, अद्रक घेतलं, लसूण घेतलं आणि छान थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून त्याची चटणी बनवली. ती मस्त ब्रेडवर स्प्रेड करून घेतली आणि त्यानंतर हे ज्या सगळ्या गोष्टींचे स्लाईस बनवले ते टाकले आणि भरपूर सारं चीज मी त्याच्यावरती टाकलं. माझ्याकडे सँडविचचं मशीन नव्हतं, त्यामुळे मी तव्यावरतीच केलं आणि गावठी तुपाचा वापर केला. छान मस्त मी ते बनवले. आणि माझ्या आज ना तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे मला. तर वीर गेलेला होता पुण्याला स्नेहल मम्माकडे आणि त्याच्या पप्पांकडे. तर तिथे ना तो 2-3 दिवस राहिलेला आणि ते हां वीर तूच सांग चल. काय काय करत होता तू तिथे? काय घेत होता तिथे? बस ना इथे. काय तर ना वीर काय ज्यूस पित होता ना तू. कसं बनवायचे सांग? स्नेहल मम्मा कशी बनवायची? फुटाणे, काजू, बदाम हम्म. आणि अजून काय खजूर, खजूर त्याचं पावडर करायचा बनाना, दूध. आणि नंतर बनाना टाकायचं, दूध टाकायचं, मग ती पावडर थोडी थोडी घेऊन टाकायची, मग मिक्स करायचं, झालं. तर ना मी तिकडे गेलेला त्यावेळेस तो सकाळी उठल्यानंतर प्रोटीन ज्यूस घ्यायचा. तर तो इथे घरी आल्यानंतर मला बोलत होता की स्नेहल मम्मा ना खूप छान ज्यूस बनवते आई, तर तू पण तसं बनव आणि स्नेहल मम्माला ना रेसिपी विचार म्हणजे कसं बनवतात. तर मग मी तिला मेसेज केला, मग सांगितलं मला तिने की असं असं म्हणजे लिंक पाठवली की असं असं आहे तसं बनवा. आणि ते ज्यूसर आहे ना त्याची पण लिंक पाठवली. तर आधी मी ते तुम्हाला ज्यूसचं दाखवते, त्यानंतर पुढे काय झालं ते सांगते. तर ना हे ज्यूसर आहे, हे ऑर्डर केलेलं आहे स्नेहलनी मला लिंक पाठवलेली. तर काल मी ऑर्डर केलं आणि आज लगेच आलं. काय झालं आता ते पुढे ऐका. आणि सांगायचंच राहिलं, हे आलं त्याच्यानंतर आम्ही याला क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर मुलांनी लगेच त्याच्यामध्ये चिकूचा ज्यूस बनवला आणि पिलेत, त्याच्यामुळे ते आता असं दिसतंय. वाव. आणि काल माझं आणि स्नेहलचं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना ना याची लिंक पाठवली आणि म्हटलं की वीर तिकडे पुण्याला गेला होता ना त्यावेळेस त्याला हा ज्यूस आवडला होता आणि तो बोलतोय की आई बनवायचं आहे आता. तर त्याच्यासाठी काजू, बदाम, खजूर, फुटाणे, बनाना आणि दूध असं काही लागतं. तर मग मी यांना सांगत होते की हा प्रोटीन ज्यूस आहे आणि वीरला खूप आवडलं आहे, त्याला प्यायचं आहे. तर मग मला ते आम्ही त्यांना लिंक पाठवल्यानंतर ते मला काहीच बोलले नाही आणि असं झालं. हो आणि श्रीव पण पिते. आणि काय झालं, यांनी हे मला हे मला काहीच बोलले नाही आणि यांनी ऑर्डर केलं आणि मी पण ऑर्डर केलं, म्हणजे दोघांनी ऑर्डर केलं आणि माहीतच नाही. यांना वाटलं मी सरप्राईज देईल आणि मला वाटलं की येऊन जाईल, मग मी बनवून देईन मुलांना. तर आज नेमकं पार्सल आलं आणि पार्सल आल्यानंतर मी खाली गेले घेण्यासाठी. तर बघते तर 2 पार्सल आलेले. मला म्हणे एक पे केलेला आहे आणि एक COD आहे. तर म्हटलं मी तर एकच ऑर्डर केलं, म्हणे एक सुधीर उगले नावाने. मग मला कळलं की यांनी ऑर्डर केले. आता मी यांना मेसेज केलेला आहे, बट आता हे रात्र आहे तिकडे, ते झोपलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी काही तो मेसेज बघितला नाही. मग मी जे ऑर्डर केलेलं होतं ते कॅन्सल केलं आणि आता हे ठेवलंय. तर आता आम्ही चाललेलो आहोत काय काजू आणायला चाललो. तर आता आम्ही चाललोय सर्व सामान घ्यायला. त्याच्यात हरभरे पण टाकीत आहे का? अगं ते छोले टाकण्यापेक्षा हरभरे छान लागतात, टेस्टी लागतात. आपण खातो त्याच्यात छोले राहतात. छोले राहतात. पाणी बस.
आम्हाला ना शेवच नाही भेटली, शेववालाच नाही आलेला अजून. इलाची का पेड़ा लगाया हर जब गोरी का यार बना तरसे रंग बरसे. मुलांचं कसं असतं ना की काही नवीन सण आला की प्रत्येक गोष्टी मुलांना हव्या असतात. आणि वीर माझ्याकडे खूप हट्ट करत होता की आई मला पिचकारी घ्यायची आहे आणि मला घेतेस का म्हणून. मग मी बाबांचा कॉल आला, म्हटलं बघा ना वीर काय बोलतो आहे. तर मला बोलतं जा ना मग घेऊन या. तर मग मी आणि पप्पा गेलो, कारण पप्पा आलेले होते मम्मीला घेण्यासाठी. तुम्हाला तर माहितीच आहे आता मम्मी 2 महिन्यांसाठी आलेली, तर ती फायनली आज घरी गेलेली आहे. आणि त्यामुळे मग पप्पा होते तर मी त्यांना बोलले की चला आपण घेऊन येऊया. आणि मला हे खूप जास्त आवडलं. त्याच्यासाठी ना पिचकारी घेऊन आले आणि आता मुलांची परीसाठी. ही माझी बरं का. बरीला पण आणली बघ. बरीला पण आणली. काय काय श्रेयू दे साची दीदी तुला. साची दीदीला कलर. साची दीदीला कलर. काय आणलं श्रेयू? कुठे लक्ष दादा? लक्ष दादाला एक कलर. अय लक्ष दादा का बरं लपते तू? खुश का वीर? मला असं वाटतंय स्वर्गात गेलंय. कशाला? हळूच हळूच तुटल. बघ ना. पाणी भरायचं. लगेच पाणी भरायचं. हा ती पण हा. मी पाणी भरायचं. आता मस्त खेळायचं बर का. नाही नाही आता त्यांना झोपवायचं आणि नंतर खेळायचं. आजी काय माहित नाही मला. बाबांकडे दे. बाबांकडे दे. ए आपल्यासाठी नसतं ते 3 नंतर झोप. सगळ्यांसाठी. हा 3 नंतर झोपायचं नाही. अभ्यास तर बिलकुल नाही करायचा. ए श्रेयूची छान आहे ना. ए वाव बघू श्रेयू. काढून दे काढून दे काढून दे काढून दे. वाव श्रेयूची पिचकारी किती छान आहे. छान आहे, खूप छान आहे. चंद्रग्रहण आहे ना इकडे. संध्याकाळी बघू ना आपण. बस बस श्रेयू इकडे बाळा, तू इकडे. तू तिकडे समीर. तू खाली थांब. अच्छा. फक्त तोंडावर नाही मारायचं हा बाबू. तू फक्त पाणी मारून दादाच्या अंगावर, दादाच्या अंगावर. ऐ घरात नाही श्रेयू. ते बघ तिकडे दादाच्या अंगावर. दादा थांब रे, तू नको मारू आता, तिला मारू दे. मार दादाला, मार मार. आता जस्ट ना मी श्रेयूला आंघोळ घालत होते आणि आंघोळ घालता घालता आम्ही खेळत होतो. तर मी तिला सांगत होते की श्रेयू तू जेव्हा छोटी होतीस ना त्यावेळेस मी तुला अशी खेळवायचे आणि बाबा पण खेळवायचे तुला बाथरूममध्ये. म्हणजे तिचे बाबा तिकडनं अमेरिकेवरनं आले का तिला आंघोळ घालायचे, ते स्वतः घालायचे वीरला आणि तिला. तर तिला दाखवत होतं. तर ती मग किती वेळची माझ्याशी गप्पा मारते की आई बाबा मला अशी आंघोळ घालायचे का, बाबा मला असं खेळवायचे का, आणि बाबा मला घेऊन डान्स करायचे ना, तो व्हिडिओ दाखव. तिचं किती वेळचं चाललंय. म्हटलं चला आपण थोडंसं शूट करूया, कारण ह्या आठवणी नंतर बघायला भेटतात.
आणि कसं नंतर त्या गोष्टी आठवत नाही आपल्याला वेळेनुसार, हळूहळू आपण ते विसरत चालतो. म्हणून म्हटलं चला आता ह्या गोष्टी ना कॅप्चर करून ठेवूया आपण. तर श्रेयू, तुला काय बघायचं होतं ग बेबी? बाबा बाबा काय करताना बघायचं होतं? लाईन केलं होतं बाबा बाबा उचलून डान्स करत होते. बाबा तुला उचलून घ्यायचे ना, डान्स करायचे ना बाबा तुझ्यासोबत? हो ना, तुला खूप छान वाटायचं ना तेव्हा? आणि बाबा तुला आंघोळ घालताना खेळवायचे ना? हो ना. आपण ना आता बाबा आले का अमेरिकेवरनं, मग आपण बाबांना सांगू, तू सांगा बाबा मला तुमच्या हाताने आंघोळ केलायची, मला तुमच्या हाताने मेकअप करायचा. आणि मी तिला ना आता हे असं काजळ वगैरे लावायला लागली आहे. तर ना ती म्हणते की मला बाबा असं काजळ लावायचे ना आई. म्हणजे तिचं आहे ना असं खूप छोटी होती ना ती, 6-7 महिन्यांची, त्यावेळेस तिचे बाबा तिचं सर्व काही आवरायचे. म्हणजे मी जर आंघोळ घालून आणलं ना की ती लगेच तिचं अंग वगैरे पुसायचे, तिला पावडर लावायचे आणि छान मस्त गंध पावडर वगैरे लावून तिचा मेकअप करायचे. आणि त्यांच्या पुढेच ती झोपायची. म्हणजे एक किती 3-4 तास तर ती बाबांपुढेच झोपायची आणि मी निवांत झोपायचे. ते मला म्हणायचे तू आराम कर आणि मी तिला सांभाळतो. मग ती झोपली का मी तोपर्यंत झोपून घ्यायचे, ती उठली तरी ते तिला सांभाळायचे. आणि आज आम्हाला दोघींना पण बाबांची आठवण आली आहे आणि आत्ताच आम्ही बाबांबरोबर व्हिडिओ कॉलवर बोललो. व्हिडिओ कॉल ठेवला आणि आम्ही नाव केली. अरे तू हात खराब केले शोनो. चला बाय करा. बाय.